रुपाली वर्सेस रुपाली गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या या दोन महिला नेत्यांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला। फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी रुपाली ठोंबरेंनी महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून थेट रुपाली चाकणकरांनाच टार्गेट केलं। यावरूनच राष्ट्रवादीकडून रुपाली ठोंबरेंना शिस्तभंगाच्या कारवाई संदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली। तर सोमवारी रुपाली ठोंबरेंची राष्ट्रवादीच्या प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे। रुपाली चाकणकरांवर केलेली टीकाच रुपाली ठोंबरेंना भोवल्याचं बोललं जात आहे। पण याच रुपाली चाकणकर 6 वर्षांपूर्वी राष्ट्रवादीला रामराम ठोकणार होत्या, पण एका महिला नेत्यानं त्यांना थांबवलं होतं। तेव्हा नक्की काय झालं होतं? रुपाली चाकणकर पक्ष का सोडणार होत्या? पाहूयात या व्हिडिओमधून। मूळच्या दौंडच्या असलेल्या रुपाली चाकणकर या कॉलेजच्या शिक्षणानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करत होत्या, पण त्यात त्यांना विशेष यश आलं नाही। पुढे लग्नानंतर त्या चाकणकरांची सून झाल्या। त्यांना माहेरून राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नसली तरी त्यांच्या सासरच्यांचा राजकारणाशी संबंध होता। रुपाली चाकणकर यांच्या सासू रुक्मिणी चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका होत्या। त्यांच्या माध्यमातून रुपाली चाकणकर यांचा राजकारणाशी संबंध आला। 2002 पासून त्यांनी महिला बचत गटासाठी काम केलं। पुढे त्यांना राष्ट्रवादीकडून खडकवासला विधानसभा मतदारसंघाचं अध्यक्षपद मिळालं आणि त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली। पुढे पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी त्यांची नेमणूक करण्यात आली। 2019च्या विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीच्या तत्कालीन महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला। तेव्हा सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी लगेचच रुपाली चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली। पण ही नियुक्ती होण्याच्या फक्त काही दिवस आधीच रुपाली चाकणकरांची पुणे शहर अध्यक्षपदावरून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली होती। यामागचं कारण समोर आलं नाही, पण त्यामुळे रुपाली चाकणकर राष्ट्रवादी सोडण्याच्या विचारात होत्या अशी चर्चा झाली होती। चित्रा वाघ भाजपमध्ये गेल्यावर त्यांच्यात आणि रुपाली चाकणकरांमध्ये अनेकदा खटके उडाले। चित्रा वाघ यांनी दबावाखाली येऊन पक्ष सोडल्याचं बोललं गेलं। तेव्हा चित्रा वाघ यांनी पळून जायची भूमिका का स्वीकारली असा प्रश्न रुपाली चाकणकर यांनी केला होता। त्याला उत्तर देताना, मी राष्ट्रवादीची महिला प्रदेशाध्यक्ष असताना रुपाली चाकणकर यांना पुणे शहराध्यक्ष पदावरून तडकाफडकी काढून टाकण्यात आलं होतं। मी त्यावेळी तिच्या पाठीशी उभी राहिले होते। मी राजीनामा दिल्यामुळे ती महिला प्रदेशाध्यक्ष झाली हे तिनं विसरू नये असं चित्रा वाघ यांनी म्हटलं होतं। महाविकास आघाडी सरकारच्या काळात चित्रा वाघ आणि चाकणकरांमध्ये मोठं सोशल मीडिया वॉर रंगलं होतं। तेव्हा ऑगस्ट 2021 मध्ये एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकरांच्या राष्ट्रवादीतील नाराजीबद्दल भाष्य केलं होतं। माझ्यासोबत काम करणारी ती सहकारी होती, पक्ष सोडून जात होती, पण तिला मी म्हटलं जाऊ नकोस, थांब। पुणे शहराध्यक्ष पदावरून रुपाली चाकणकरांना बाजूला केलं होतं। त्यांची तयारी झाली होती की त्या जाणार। मी त्यांना सांगितलं की जाऊ नका, थांबा, तुमच्यासाठी जागा रिकामी होणार आहे। तेव्हा मी पक्ष सोडण्याच्या निर्णयापर्यंत आले होते। मला फक्त शरद पवार साहेबांना भेटून पक्ष सोडायचा होता, त्यामुळं मी त्यांना थांबवलं होतं असं चित्रा वाघ यांनी त्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं। आता रुपाली चाकणकर यांच्याकडं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासोबतच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आहे। त्यांच्या विरुद्ध रान उठवल्यामुळेच रुपाली ठोंबरेंकडून अजित पवारांनी प्रवक्तेपद काढून घेतल्याची चर्चा आहे। त्यामुळे निश्चितच सध्या राष्ट्रवादी चाकणकरांना मोठं महत्त्व असल्याचं दिसतं। पण 6 वर्षांपूर्वी याच रुपाली चाकणकर नाराजीतून पक्ष सोडणार होत्या हा इतिहास सुद्धा विसरता येत नाही। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच व्हिडिओजसाठी HBT मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।